मित्रांनो, दिवसेंदिवस कोकणात गुरं पाळणं कठीण होत चाललंय. कारण जनावरांच्या उत्पादनाच्या जवळजवळ 60 ते 70% खर्च हा फक्त चाऱ्यावर येतो. आणि जर तुम्ही मजूर लावून चारं कापली तर आपल्याला ती इकॉनॉमिकली परवडत नाही. आणि जर जमा खर्चाचं जर गणित घातलं तर आपण त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो. कारण चारा कापण्यासाठी जो विळ्याचा वापर केला जातो आणि त्याला कापण्यासाठी जो वेळ लागतो, आणि अशी गवत कापणी जी आहे तिची माणसं आपल्याला आता सध्या मिळत नाहीत. आणि त्यावर एक उत्तम उपाय म्हणून श्री रत्नदीप धुरी यांनी गवत कापणीचं बॅटरीवर चालणारं आणि सहज सोप्या पद्धतीने आपण कापू शकतो अशी चारा कापणीची मशीन आणली. आणि हीचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ ही बॅटरीवर तर चालते आणि एक बॅटरी ही 1 तास जवळजवळ चालते. 2 बॅटऱ्या असलेलं ही मशीन जी आहे ती 2 तासामध्ये जवळजवळ तुम्ही 500 ते 800 किलो चारा सहज कापू शकतो. आपण त्यांच्याकडूनच पाहूया चारा कापणी कशी केली जाते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रत्नदीप धुरी. मी मठगावचा रहिवासी आहे आणि माझ्या गोट्यामध्ये जी जनावरं आहेत त्यांना लागणारा चारा किंवा इतर जे खुराक लागतं ते 2-2-250 किलो लागतं. 5 जनावरं आहेत. त्या 5 जनावरांना लागणारं खुराक हे आम्ही हे शेतीची कामामध्ये मला जास्त आवड आहे आणि त्या आवडमध्ये मी पशु म्हणजे माझ्याजवळ जी जनावरं आहेत त्यांना खाद्य लागणारं ते आणतो आम्ही. आणि आमच्याजवळ मॅन पॉवर कमी पडते म्हणून आम्ही इलेक्ट्रिक वस्तूचा वापर करतो. इलेक्ट्रिक कटर आहे. त्या इलेक्ट्रिक कटरमुळे आम्हाला सोपं पडतं. मॅन पॉवर नसली तर ह्या मशीनचा वापर म्हणून जी इलेक्ट्रिक मशीन अशी गवत कापण्यासाठी काढलेली आहे. तिचा मी डेमो म्हणून प्रात्यक्षिक करत आहोत आणि इथे ते मी डेमो घेतलेला आहे. एक बॅटरी चार्जिंग केली की नाही तर 1 तास चालते ती. आणि त्याला 2 बॅटरी असतात. एक बॅटरी जर डिम झाली तर दुसऱ्या बॅटरीचा वापर करू शकतो. आणि ही मशीन तासाला 1 तास चालू शकते. 1 तासामध्ये 1 टनभर माल तर निघू शकतो. जर जनावरं पाळायची असेल तर आधुनिक मशीनचा वापर करून जनावरं पाळणं हे सहज शक्य आहे. आणि लोकांचा जो भ्रम आहे की जनावरं पाळताना मॅन पॉवर लागते, तसं काही मला वाटत नाही. कारण आपण जर कष्ट केले तर त्याचं नक्कीच फळ मिळतं. मित्रांनो, अशा प्रकारे पावसाळी हिरवा चारा आणि उन्हाळी सुका चारा कापून जनावरांसाठी सहज चारा प्रश्न आपण सोडू शकतो. त्यामुळे उत्तम शेण विक्री आपण करू शकतो. कोकणात जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच बागा ज्या आहेत त्या साफ करण्यासाठी ग्रास कटर वापरले जातात. पण त्याच्या कटिंगपासून जे मिळणारं गवत आहे हे सहज जनावरांना वापरता येत नाही. पण या चारा मशीनने कापलेलं गवत एका बाजूला पडत असल्यामुळे गोळा करून सहज आपण वापरू शकतो. पूर्वी एक बाई 2 तासाला कापलेला जो चारा आहे तो फक्त 2 ते 3 जनावरांसाठी वापरत होती. पण आता जर या कटरच्या किंवा या मशीनच्या साहाय्याने जर तुम्ही एका तासामध्ये 10 जनावराला लागणारा चारा तुम्ही कापू शकताय. म्हणजेच काय, तो वेळ, पैसा, मजूर वाचते. अशा पद्धतीने जर कटरचा वापर केला तर कोकणात ही दूध निर्मिती होईल किंवा जनावरांचं पाळलं जातील. धन्यवाद.